मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 या दिवसाचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया. तर आजचा दिवस ग्रहस्थितीनुसार मिश्र परिणाम देणारा आहे. काही राशींना प्रगती आणि यश मिळेल, तर काहींना संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज भासेल. मेहनत, संयम आणि सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही अडचण सहज पार करता येईल. तर आता आपण बघूया पहिली रास मेष रास. आता मेष राशीपासून आपण सुरुवात करूया. आता मेष राशींच्या व्यक्तीमध्ये आज प्रचंड ऊर्जा आणि आत्मविश्वास असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल आणि त्या यशस्वीपणे पूर्ण कराल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी मिळू शकतात, पण निर्णय घेताना घाई करू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घरात एखादा छोटा कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. आता आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे गरजेचे आहे. तर मेष राशीसाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ वेळ आहे सकाळी 9 ते 1. आता हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघणार आहोत पुढची रास. पुढची रास आहे वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तींचा आज आर्थिक बाबतीत चांगला दिवस आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. कामामध्ये स्थिरता राहील, पण थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादी चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग आहे वृषभ राशीसाठी हिरवा आणि शुभ वेळ आहे दुपारी 12 ते 2. आता हे बघितले वृषभ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघू पुढची रास. पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस संवादासाठी उत्तम आहे. नवीन लोकांची ओळख वाढेल आणि त्यातून भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मन चंचल राहू शकते, त्यामुळे एकाग्रता वाढवा. आरोग्य सामान्य राहील, पण मानसिक ताण घेणे टाळा. आजचा शुभ रंग आहे मिथुन राशीसाठी पिवळा आणि शुभ वेळ आहे सकाळी 11 ते 10 ते 12. आता आपण बघूया पुढची रास. आता पुढची रास आहे कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींना आज भावनिक निर्णय घेणे टाळले पाहिजे, पण संयम ठेवल्यास कामात थोडा ताण येऊ शकतो, पण संयम ठेवल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो, त्यामुळे नियोजन करा. आरोग्य ठीक राहील, पण डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. कर्क राशीसाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ वेळ आहे दुपारी 2 ते 4. आता हे बघितले कर्क राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघणार आहोत सिंह रास. आता पुढची रास आहे सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास आज उच्च पातळीवर असेल. कामामध्ये त्यांना यश मिळेल आणि तुमचे निर्णय योग्य ठरतील. नवीन योजना सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. आरोग्य उत्तम राहील आणि मन प्रसन्न राहील.
सिंह राशीसाठी आजचा शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ वेळ आहे सकाळी 8 ते 10. आता हे बघितले आपण सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघू पुढची रास. पुढची रास आहे कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींनी आज कामात बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. आता छोट्या चुका मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. आता आर्थिक बाबतीमध्ये सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबात थोडे मतभेद होऊ शकतात, पण शांततेने परिस्थिती हाताळा. मान खांदा दुखी जाणवू शकते, त्यामुळे जास्त ताण घेऊ नका. आता कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ वेळ आहे दुपारी 1 ते 3. आता आपण बघू पुढची रास. पुढची रास आहे तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींना आज संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे. कामामध्ये चांगल्या संधी मिळतील आणि तुम्ही त्याचा योग्य फायदा घेऊ शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी आज तुम्हाला मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. आजचा शुभ रंग तूळ राशीसाठी आहे गुलाबी आणि शुभ वेळ आहे सायंकाळी 5 ते 7. आता हे बघितले आपण तूळ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघणार आहोत वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याचा दिवस आहे. कामामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. काही नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य ठीक राहील, पण थकवा जाणवू शकतो. वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ वेळ आहे सकाळी 11 ते 1. आता हे बघितले आपण वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघू पुढची रास. पुढची रास आहे धनु रास. आता धनु राशीच्या व्यक्तींना आज प्रवासाचा योग आहे. हा प्रवास त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन अनुभव मिळतील. कामात प्रगती होईल आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा चांगला दिवस आहे. कुटुंबात आनंद राहील. आरोग्य पण चांगले राहील. धनु राशीसाठी आजचा शुभ रंग आहे नारंगी आणि शुभ वेळ आहे सकाळी 7 ते 9. आता हे झाले धनु राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघूया पुढची रास मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींना आज संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कामात अडथळे येऊ शकतात, पण प्रयत्न सुरू ठेवा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबाचे मिळेल आणि मानसिक आधार मिळेल. आरोग्य सामान्य राहील. आता मकर राशीसाठी आजचा शुभ रंग आहे करडा आणि शुभ वेळ आहे दुपारी 3 ते 5. आता हे बघितले मकर राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया पुढची रास. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींना आज नवीन कल्पना सुचतील. व्यवसायात प्रगती होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक जीवनात सक्रिय राहाल. आरोग्य चांगले राहील. आता कुंभ राशीसाठी आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ वेळ आहे सायंकाळी 6 ते 8. आता हे बघितले आपण कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य.
आता आपण बघणार आहोत पुढची रास मीन रास. आता मीन राशीचे व्यक्तींना आज मन शांत ठेवणे फार गरजेचे आहे. कामात ताण येऊ शकतो, पण संयम ठेवा. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. आता मीन राशीसाठी आजचा शुभ रंग आहे आकाशी आणि शुभ वेळ आहे सकाळी 10 ते 12. आता हे बघितले आपण मीन राशीचे सविस्तर राशी भविष्य. तर मित्रमैत्रिणींनो, आता आपण बघितले 12 राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता आपण बघणार आहोत आजचा विशेष संदेश हा सर्व राशींसाठी आहे. आता प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक विचार ठेवा. संयम आणि मेहनत आणि श्रद्धा असेल तर यश नक्की तुम्हाला मिळेल. तर मित्रमैत्रिणींनो, आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना पण जरूर शेअर करा. पुन्हा भेटूया असेच नवीन राशी भविष्य या व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.